किती काय हरेक पण तुला ते किती नाटका गावात पण किंमत देत नाही तो हे काय दिसतं का तुका काय अगं तुम्ही आता दोन लोक दुसऱ्यातून जवळ गेले त्या घेऊन गेलो दोस्तून घरात घेऊन नाचता आणि हे तुम्हाला संघ आणि संस्थे घेऊन पुरा गाव भेटता हे ड्रेसिंग किती घेत गेले हा बायलांना कशा रोज आहे घरातलं संस्कार घरातली परंपरा घरातला आमचा धर्म पालन करत पुरा बायलाचे उडता हाय मग अगे ज्यांना घो उडत पडे घरातलो कमवून हाडच उडता तो घो बड कसो पण कमवून म्हणा घरातले वडील उडता तो कमवून हाडता त्याचेर बड्यार का घालवा बाकीच काय टेन्शन उरना फक्त कमवून हाडून तुमकां दिवचे बायलान मगे घरातले संस्कार आमगे परंपरा आमगे धर्म आमगे संस्कृती किती पालन करतात पळान किती बाळगून हाडचो ती बायलाकडे उरता कळलं मगे आजकाल कोण करता गे खंयचे बायल करता सांगा आमगे धर्म आम्ही धर्म आम्हीच वाईट करून घेते असतात हां आज सांजे माहिती पहिले लोकांना घरात सांज झाले की देवा वाचून भजन करताले कासाळे आवाज घरात येताला आज कोणाला घरातला कासाळे आवाज येते गे सांग सांज झाले की किती घे अजून हां आवय टीव्हीत रावता पोर मोबायलात रावता आणि बापूय पण सोऱ्या क्लासात पण रावता सांग खंय चलतेस गे कोण आज भजन करतात कोण किती करतात देवाक पूज म्हटल्या पोरा खबर असतात आता देवाक वाद घालता जाल्यार मी पोरात वाटून घेऊन लागलात काल हाय गायलो आज तू घाल म्हण ही परिस्थिती आमच्या घरात येऊन पावला आणि आमगे धर्म रक्षण करचे कशें करतले गे आमी सांग आता तो आमगे तो रोताल पण टोपी घायलो तेमगेल धर्मात पळय तुवें तेमगेल धर्मात सांज जाले की तेंगेल नमाज करचे ना जाल्यार की आजाम पडचे ते कोण करता खबर काय आवय पोराक शिकयता घरात सद्दी सांजे मायत्या आजाम पडत म्हणटा तू कशेंच कळना सांज जाले की तेमी तिथे टायमाच्या पोराक मांद्री घालून मांद्रेचेर बसून भावगोन ते करता आमगे आवय दाखयता तो पोराक वाच लाय म्हणून आणि त्यांनी सकाळच्या खंय तरी कामाक गेले सांजे माहिती एक कडे येऊन जेवू बसतात घरातले कुटुंबाचे सगळे लोक एक कडे जेवू बसतात कित्याक काय म्हणल्यार त्या कुटुंबाचं प्रेम ते एकमेकाचेर प्रेम रावता म्हणून आणि आमगे तशें ना पुताक एक रुमात धुयेक एक रुमात बापायक येयला जेवतलो म्हणून दापून दवरत तो येयलो जेवलो ना जाल्यार जल्ल्यान खायले असले परिस्थितीन आमगेला आमगे धर्म कशें रक्षण करतले गे आमी ना गोपी खरें मागेल चूक जाली खरें हांव मरे 50 वर्सां तर म्हाका नेण्टेच दिसू अशें दिसतालें पण ना आमगे कर्तगूण मेन ह्या गोपी खरें तूं आज दोळे उगडले म्हागेले 90 दिसचे आशी सगळ्याक उरता ना अशी न्ही 90 दिसचे खातीर आपल्याला अब्रू आणि आपल्याला घरातली संस्कृती आपल्या घरात लोकांना हे आमच्या कुटुंबाचे ते अब्रू उरतो तो रस्त्यार घालनीचो करचे मेकअप करचे सगळं करूं जाय जीवनात कशें आता कितें जमाने के साथ साथ चलना चाहिए म्हणटा पळय तशें वचूं जाय पण खूप भायर वचनीचो कळ्ळें मगे आणि हे तुगे ड्रेस उपेग ना गे तू काय बरं पयलीं खास घालून आसताली कितली बरी दिसताली कितली सुंदर दिसताली ना काय ते मारुशीच म्हणते का आता परत ना ते परत तू कळतं का परत खबर नव्हतं का परत कास घालनेस आणि तू परत आशिल्ले पयलेचे आमकां तुका धुयेक बी तेच तरी शिकय आणि देवाकडे हा पाय पडटा की तुका परत पयलेचीच बुद्धी दिवं सांज जाली की तू देवाक वात लावन तुळशी वात लावन भजन करूं लागू आणि तुका पळोवन आमगे सगळी आमगे गांवाची बायलां आमगे सगळे पोरां ही शिकू आणि तशीच तुका बुद्धी दिवं आणि आमगे सगळे लोकांक देव बरें करूं जय श्रीराम.